धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची बातमी कळताच रविराज साबळे पाटील यांनी ओमराजेंचा चांगलाच समाचार घेतला. आमच्या धाराशिवचं बी गद्दार निघालं, किती रुपयात विकलं त्यालाच माहिती, पण जॅक अन पाण्यावर जनतेने डोक्यावर घेतलं, त्यानंच इमान इकलं अन गद्दार झाला. राजीनामा दे अन जा बोंबलत जायचं तिकडं. आत्तापर्यंत आपल्याला केवळ सहानुभूती म्हणून लोकांनी डोक्यावर घेतलं, पण शेवटी आपणही गद्दारच निघालात. तानाजी सावंत यांच्याबरोबर रात्रीच्या अंधारात पुण्यावरून चार्टर्ड विमानात चोराप्रमाणे दिल्लीला निघून जाताय. असल्या गद्दारांना जिजाऊ साहेबांचं महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. कोणी कुठेही गेलं तरी शिवसैनिकांना काही फरक पडणार नाही. धाराशिव ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आमच्या धाराशिवचं बी गद्दार निघालं. आता खुळखुळा घ्या आणि वाजवत बसा, त्याच्यापेक्षा वेगळं तुम्ही काही करू शकत नाहीत. किती रुपयात विकलात हे तुमचं तुम्हाला माहिती, पण धाराशिवच्या जनतेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम तुम्ही केलं. मतदान मी स्वतः केलं होतं. पुरामध्ये उडी मारून लोकांचे जीव वाचवले, तारीफ केली होती. पण तुम्ही गद्दारी करणार नाहीत असंच कायम वाटलं म्हणून कायम सपोर्ट होतात, पण तुम्ही पण गद्दारच निघालात. किती रुपयांमध्ये विकलात? जनतेच्या मतांचा किती रुपयात काळा बाजार केला मला माहित नाहीये, पण केंद्रात अस्तित्वात असणाऱ्या सरकारचा हा घोडे बाजार म्हणजे डिलिमिटेशन बिल आणण्याचा प्रपंच आहे. हो, आधी आप फोडली, त्यानंतर आता शिवसेना पण परत एकदा फोडली. आता पुढचा नंबर समाजवादी पार्टीचा आहे, त्याच समवेत तृणमूल काँग्रेस पण फोडली. हो ना, हेच करायचे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, हे लोकशाहीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम आहे. गद्दारी करणाऱ्यांनो, भविष्यामध्ये तुम्हाला जनता तर धडाच शिकवेल, पण जनतेने आता सजग व्हायची आणि जागृत व्हायची वेळ आहे. हे जे लोकप्रतिनिधी चंद पैशामध्ये इकून, स्वतःला इकून गद्दारी करण्यामध्ये व्यस्त आहेत, यांना धडा शिकवायची वेळ आली आहे. लोकशाही धोक्यामध्ये आहे. एकाधिकारशाहीकडे भारताची वाटचाल चालू आहे आणि हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत. पण गद्दारी करणाऱ्यांनो, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही कामदार नाही, गद्दार निघालात आणि हा काळा डाग कधीच पुसणार नाही. तुमची गद्दारी अख्खा महाराष्ट्र लक्षात ठेवेल. यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.